सर्वोच्च न्यायालय जे अंतिम निर्णय घेतील खासदार साहेब। शाबाश। हालत के कदमों पर सिकंदर कभी झुका नहीं करते। शाबाश। टूटते तारे आसमान से मगर जमीन पर गिरा नहीं करते। दरिया समुद्र में बड़े शौक से मगर समुद्र कभी दरिया में गिरा नहीं करते। ओलानी मनगट्याला भिडली स्वर्गीय महान वल्लभ भीमरावदादा महाडिक यांच्या स्मरणार्थ आणि राज्यसभेचे वजनदार खासदार, दिलदार खासदार, शानदार खासदार सर्वांनी धनंजय मुन्नासाहेब महाडिक यांच्या 52व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातलं नंबर 1 मैदान पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा कुस्तीचा आगार आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका आणि भीमा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरती हे नेटकरी योजना भीमा सहकारी साखर कारखान्याचे लोकप्रिय चेअरमन महाराष्ट्रातील सर्वात तरुण चेअरमन म्हणून ज्यांचा इतिहास झालेला आहे ते विश्वनाथ भैया महाडिक यांच्या नेतृत्वाखाली चाललेले हे कुस्तीचं मैदान नंबर 1 ला कुस्ती सुरुवात झाली। 5 लाख रुपये इनामाची पैलवान सिकंदर शेख चालू वर्षीचा 10 नोव्हेंबर 2023 ला फुलगाव मुक्कामी महाराष्ट्र केसरीची मानाची गदा अवघ्या 23 सेकंदामध्ये समोरून झोळी डाव मारला आणि मानाची गदा खांद्यावरती घेतली। तो मोहोळचा एक हमालाचा पोरगा सिकंदर शेख। टाळ्या करा की त्याच्यासाठी। आणि समोर पैलवान प्रदीप सिंग जिरापूर चंदीगड 2000 किलोमीटरवरून आला भारताचा पैलवान। दक्षिण भारत उत्तर भारत असा मुकाबला पूर्वी काही वेळा बघितला। कर्नाटकामध्ये करतार शेख आणि बालारपी शेख 11 जानेवारी 1977 ला हरिश्चंद्र बिराजदार महाबली सतपाल आज आखाड्यामध्ये वाद लोक नेते जिथं बालारपी शेखची क्रमाला कुस्ती होती तिथं खासदार साहेबांची बेळगावला नंबर 2 ला कुस्ती होती। ज्या वेळेला 10,000 एकर जमीन चालत होती त्यावेळेला 50,000 रुपयाला खासदार साहेब लागले होते। कारण की खासदार साहेबांच्यासाठी टाळ्या। आणि पंच म्हणून खासदार साहेबांना कुस्तीत मार्गदर्शक म्हणून जे लाभले ते अफजल शेख पैलवान मोहम्मद हनीफ भारत देशाचे पहिले हिंद केसरी श्रीपती अण्णा खचनाळे 3 जुलै 1959 भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभाते मानाची गदा घेतली शाहूपुरी तालमीतून। या शाहूपुरी तालमीचे एकेकाचे नाव लिहिलेले पैलवान महान मला एकेकाचे आपल्या गटामध्ये हिंद केसरी ऑल इंडिया चॅम्पियन खासदार धनंजय मुन्नासाहेब महाडिक। माझी कसं चाललंय वाघासारखं। वाघ कधी हरा खात नाही काय हो बाबा रोज सपाटी चालू आहे हो। किती दगड का साहेब बरोबर आहे का साहेब। करा की टाळ्या। सपाटी बी आहे थंडाई बी आहे। थंडाईचा वासुला नाही काही काही जण बिर्याणी काय माहित नाही। अहो खुराकाला खर्च किती येतो चेअरमन साहेबाला माहिती आहे। 750 रुपये किलो मटण झालंय। काय शिक्के मारतोय। बदाम झाले 750 रुपये किलो, काजू झाले 850 रुपये किलो आणि सिकंदर शेखनं भात्यातलं प्रमुख अस्त्र काढलेला। बस टाळ्या टाळ्या टाळ्या। एक ऐतिहासिक मैदान कुस्ती सुरू झाली आणि खासदार साहेबांच्या भाया महाग गेल्या। भागात करंट आहे करंट। 52 वर्ष वय झाले कृष्णराजी महाडिक साहेब। तुमचा वेग जगाला माहिती विश्वविक्रमी आहात तुम्ही। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे मानवी आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्याचं काम चाललंय। अहो मानवी आयुष्य परत नाहीच हो। एकदाच हे आयुष्य जन्म देताना भगवंतानं 3 पानाचं छोटं पुस्तक घेऊन पाठवलं। पहिल्या पानावर जन्म, तिसऱ्या पानावर मृत्यू आणि मधलं एक पान पुरं ठेवलं। ते कशासाठी आपल्या जीवनात आपण काय कार्य करतो तो करतो याच्यासाठी भारताच्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एक उत्कृष्ट संसदपटू एक उत्कृष्ट संसद म्हणून खासदार धनंजय मुन्नासाहेब महाडिक साहेबांचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलेलं असेल। जन्म होना तो भाग्य की बात है, मृत्यू होना तो समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है। स्वर्गीय भीमरावदादा महाडिक स्वर्गातून पाहत असतील
त्यांच्या मनाला आनंद होत असेल, माझा चिरंजीव आणि माझे तिन्ही नातू आणि माझा पंतू सुद्धा आला इथं कुस्तीच्या आखाड्यावर. वैष्णवीताई आणि त्यांच्या सासऱ्यांचं, त्यांच्या मिस्टरांचं पुतळा दादा कुठे गेले? कुठे गेले पुतळा दादा? कुठं की बसला कसं तुम्ही? पोलादी पुरुष आहात तुम्ही. हा कृष्णाजी महाडिक हे गोकुळ आहे हो. तुम्ही कधीतरी येलूरला जावा, दिवाळी साजरी करावी महाडिक फॅमिलीना. 60-70 माणसाचं कुटुंब एकत्र आहे व्यासपीठावर. डझन 2 डझन महाडिक फॅमिलीची माणसं बसल्या. कुस्ती बघा, भावकीचं प्रेम मिळाल्यानंतर काय होतं हे रामायणामध्ये आपण पाहिलंय. 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू आणि 80,000 बायका होती, सोन्याची लंका होती. बंधू प्रेम मिळाला नाही, विभीषणाचं रावण हरला आणि प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाचं प्रेम भेटलं, प्रभू रामचंद्र जिंकला. आणि बंधू प्रेम नाही मिळाल्यानंतर तुम्ही महाभारतामध्ये पाहिलंय, पडजात्या 91,000 कौरव गेली, वंशात दिवा लावायला माणूस राहिला नाही. बंधू प्रेम याला म्हणायचं जाकीरबाई राजाभाऊ. तुम्हाला असा लाडका नेता भेटला, कुटुंबाची पेटी कशी बांधून ठेवायची हे खासदार साहेबांच्याकडून शिकून घ्यावं. सिकंदर थांबे तुमच्या रक्तात नाही. महात्माला अफसर शेख आणि राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते रामचंद्र सारंग सर कुस्ती क्षेत्रातली दिग्गज नाव आखाड्यामध्ये त्यांनी फार मोठा इतिहास केला. दिल्लीमध्ये संभाजी पवार, स्वर्गीय हरिश्चंद्र बिरादार, जिल्हा नियोजन समिती सदस्य, शिवसेना जिल्हा प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य पेनोर चरणराज चौरे साहेबांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंटरीला 1,000 रुपयाचं बक्षीस. हो, हलक्या काळजाची माणसं आत्ताच घर गाठा. इथं बीपी शुगर असताना माणूस थांबवू नका. प्रदीप सिंग कब्जा घेण्याचा प्रयत्न, प्रदीप सिंग छत्रपती शिवाजी महाराज की आशीर भाई, शरीफ भाई, आशीर भाई, अहो पंच कसे असतात त्यांच्याकडून शिका जरा. कसे आहेत पंच, कसे हल्ले कुस्तीच्या बरोबर. अवघाची रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अफसर शेख म्हणतात त्यांना, अफसर शेख. उनका भी जमाना था, कुस्ती लागल्यानंतर कपडे फाडून काढून म्हणणारे अफसर भाई. शाबास. कपडे काढू का फाडू असे असणारे अफसर शेख. उनका भी जमाना था. 78 वय अफसर पैलवानांचं. 80 आणि कुस्तीच्या बरोबर स्पीडला बाहेर गेले. नाहीतर तुम्ही बी पंचावन्न काम बघताय, कुस्ती बाहेर घेतील तुम्ही मध्ये. शाबास. भेटला 46वा महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि 1 मे 1960 ला 1961 चा पहिला महाराष्ट्र केसरी कोण झाला? दिनकर धैर्य. मुंबईच्या बिर्जू यादवला किस्सानावरती मारलं आणि शाहूपुरी तालमीला पहिली महाराष्ट्र केसरीची मानाची कला घडवून दिली. ते शाहूपुरी तालमीचे पैलवान. 1962 भगवान मोरेनं सोलापूरच्या सदाशिव ताकदीला हरवलं आणि मानाची गदा मिळवली. फार मोठा इतिहास आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 9 महाराष्ट्र केसरी झाल्या. 1980 ला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली. स्वर्गीय इस्माईल शेखने मिळवून दिली. मुंबईच्या विष्णू भांडारीला हरवून त्या इस्माईल शेखला मानधन कुणाचं होतं? स्वर्गीय भीमराव दादांचं. भीमराव दादांनी गरीबाची बोरे गुंटाई बागाची मी नव्हती बोरा माणिगाव अफसर पैलवान आबा बरोबर आहे का? त्या इस्माईल शेखला मानधन दिलं. बोरामणीतून घेऊन गेले कोल्हापूरला आणि मोठा पैलवान केला 1980 ला. 1992 ला अप्पालाल शेखला महाराष्ट्र केसरी केलं. सारंगचं सुपर हेवी गटामध्ये
राष्ट्रकुलचं पदक आतापर्यंत कोणी चाललं नाही. हे महाराष्ट्राच्या सुपुत्राने अप्पालाल शेखने केलं आणि अप्पालाल शेखने शाहूपुरी तालमीच्या संजय पाटलाला हरवलं आणि मुन्नालाल शेख इथं आकडे बसल्या. हो 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 2002 मुन्नालाल शेख. अशफाक डॉक्टर मुराने कंदरगाव, अशफाक डॉक्टर मुराने कंदरगाव यांच्याकडून जिंकत्या पैलवानला 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. कुस्ती करत्या पैलवानला 5,000. कंदरगावचे डॉक्टर साहेब अशफाक मुराने डॉक्टर कंदरगाव. सिकंदर शेखनं कब्जा घेतलेला शरीफ शेख पैलवानची मेहनी डॉक्टर साहेब यांच्यातर्फे हे बक्षीस लागलेला. शिट्ट्या वाजवून टाळ्या वाजवून भागणार नाही. आपल्या घरात एक तयार करा. किती दिवस दुसऱ्याचं कौतुक करायचं. त्याच्या मांड्या एवढ्या, त्याच्या मांड्या तेवढ्या, आपल्या पोराच्या मांड्या कुळवाच्या दांड्या. दादा जर शेपाळाच्या मी सुद्धा गवळावर माहित नाही. काय करायचं पाठशाला लोण्याला गोळा पडला जातोय. उभीत होतोय का पहिला नुसत्या द्राक्षी बागा वाढवायच्या. कुस्ती अफसर पहिल्यांदा पवित्र बघाय कसा सरपंच कसा पवित्र या दर्शन करा मिशा. तानाजी जाधव यांच्याकडून कुस्ती करल त्या पैलवानला 2,000. अमरेंद्र महाडिक, चिरंजीव अमरेंद्र महाडिक यांच्यातर्फे कुस्तीला 5,000 रुपयाचं बक्षीस लागलेला. 12,000चं बक्षीस आहे कुस्ती करेल त्या पैलवानला. 12,000 आणि त्याची चालू झाली. कॉमेंट्रीला 2,000. कॉमेंट्रीसाठी 2,000. कॉमेंट्रीसाठी अमरेंद्र महाडिक यांच्यातर्फे 5,000 रुपये कॉमेंट्रीला. धन्यवाद. उत्कृष्ट कॉमेंट्री चालले म्हणून 5,000 रुपयाचं बक्षीस आणि आपलं अस्त्र काढा लागला सिकंदर. हो एक चाकाची मास्टरकी आहे. संपूर्ण झोळे पेटंट धावा. कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ बेटा. अपने घर का नाम रोशन करिए. पहलवान इतने दूर से आप आए हैं. इस हिंदुस्तान के आप मशहूर पहलवान हैं. आपके खिलाफ इस महाराष्ट्र का लाडला पहलवान जिन्होंने पूरे देश में अपना नाम, अपना कुश्ती में जलवा दिखाया है, वो आज अपने होम पिच पे लड़ रहा है. आप उनके खिलाफ इतने दूर से लड़ने को आए हैं. चलो पहलवान जी, बाहर से कोई मदद करने को नहीं आएगा. चलो अपने आप को यहाँ सब कुछ करना पड़ेगा. ओ खिल्ली तो फौजी कभी हारते नहीं. एक नंबर. या देशाचा सन्मान जर कोणी वाढवला असेल, देशाचे लीडर नरेंद्रजी मोदी पोलादी पुरुष, चहा बेचने वाला आदमी इस देश का प्राइम मिनिस्टर है. अब फौजी आणि रशिया युद्ध तुम्ही पाहिलं. त्याच्या हातात भारताचा तिरंगा. त्या माणसाला कसलीच भीती नाही. आणि अशा शेड्यूल मध्ये काम करण्यासाठी 50 टॉप माणसं असतात. त्यामध्ये संसद, राज्यसभा, खासदार, लोकनेते धनंजय मुन्नासाहेब महाडिक एक प्रमुख माणसामधले 50 माणसातले व्यक्तिमत्व आहे. आपली सुरक्षा देशाच्या लीडरवर अवलंबून असते. देशाच्या सैनिकाचं मनोबल वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या टीमनं. भारताकडे वाकड्या नजरेनं बघायची ताकद आता परदेशामध्ये राहिलेली नाही कोणत्याच देशाकडे. त्यामुळं तुम्हाला सर्वांना एकदा विनंती आहे, भारत मातेचा जयघोष एकदा मोठ्यानं करूया. खासदार साहेब आखाड्यात आहे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम.
ये तो फौजी है, जवान में मिल जाएंगे आशिकी, मगर वतन जैसा खूबसूरत कपड़ा नहीं होता। आतापर्यंत सिकंदर एवढा वेळ फोटो में सिमट कर, पैसे में लुबट कर मरे है कहीं, तिरंगे जैसा खूबसूरत कपड़ा नहीं होता। कुस्ती खट्टाने काटा कुस्ती घेतलेला एक अस्सल हिरे बाणाचे तुरे लढा लागले। हो काकी हात घातलाय, समोरून लांब पकडलेल्या, एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम झालं। हो 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 वाहेगुरु भले भले उलटी दोनों बच गयो। टाळा माझा टाळा 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 टाळा, दोनों बच गयो। सुंदर अटॅक मारला होता सिकंदरला, त्यातून बचाव केला प्रदीप सिंग जीरकपूर। अहो 6 महिने सोशल मीडिया मी सर्च करत होते शरीफ भैया, 6 महिन्यापासून युट्यूबला सर्च करत होते, भीमा कारखान्यावर टाटा पैलवान कोण आहे। चेअरमन साहेबांनी तर सांगितलं होतं रशियावरून पैलवानाला। सिकंदर शिकला एक तासभर तर कमीत कमी पडला नाही पाहिजे, समजायला पाडत झाला सिकंदर। काय एमी साहेब, सिकंदर 5 मिनिटाच्या वर जाऊ देत नाही हो। आणि टाळ्या बघा टाळ्या, वाहेगुरु हा महामुकाबला भीमा लागला, जनसागराचा महासागर झाला आणि सागराला